Hello everyone, welcome to Urja Spoken English class. Today we are going to start our first number session, that is greeting session. Okay, आज आपण आपला पहिला सेशन सुरू करणार आहोत आणि त्या सेशनचं नाव आहे ग्रीटिंग सेशन. ओके, सो ग्रीटिंग म्हणजे काय बघा, मराठीमध्ये तुम्ही थोडंसं समजून घ्या. मराठीमध्ये ग्रीटिंग सेशनला आपण अभिवादन असे म्हणतो. ओके, तर कधी कधी काय होतं आहे, आजकालचा इंग्लिशचा प्रभाव आपल्यावर इतका वाढला आहे की इंग्लिश समजून जाते पण मराठी समजत नाही. भरपूर अशा मुलांना जर तुम्ही आता विचारलं की अभिवादन म्हणजे काय, सांगता येणार नाही. ग्रीटिंग सांगता येईल. ओके, जेव्हा आपण आपल्या पाहुण्यांना आपल्या मुलांची ओळख करून देतो तर काय म्हणतो, अरे मुलांना, अरे काकांना किंवा काकूंना ग्रीट करा. कधी म्हणतो का अभिवादन करा? नाही म्हणत ना. सो ही एक गोष्ट लक्षात घ्या. सो बघा, मराठीमध्ये जेव्हा दोन माणसं एकमेकांना भेटतात तेव्हा ते काय बोलतात, नमस्ते, नमस्कार, राम राम, जय हरी माऊली, विठू माऊली. भागाभागात फरक आहे. भागाभागामध्ये वेगवेगळे शब्द वापरले जातात. ओके, आता की जसं की आपल्याला इंग्लिश शिकायचे आहे, इंग्लिशमध्ये बघा दोन शब्द आपण यूज करतो, मोस्टली दोन शब्द यूज करतो. एक आहे हाय आणि दुसरा आहे हॅलो. ओके, हाय हॅलो तर आपल्याला माहीत आहे. ओके, व्हेन टू पर्सन मीट विथ इच अदर वी ऑलवेज यूज हाय अँड हॅलो. ओके, so next question is when to use hi and when to use hello. ओके, सो बघा, नमस्ते नमस्कार आपण कुठेही वापरू शकतो, पण इंग्लिशमधला जो हाय अँड हॅलो आहे ना तो कुठेही नाही वापरू शकत. ओके, सो बघा, हाय कोणाला वापरायचा आहे तर हॅलो कोणाला वापरायचा आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल हाय हा नोन पर्सनसाठी वापरायचा आहे, तर हॅलो अननोन पर्सनसाठी. ओके, जेव्हा आपल्याला ओळखीची व्यक्ती भेटते ना तर तिला भेटता क्षणी आपण हायने ग्रीट करायचं आहे. आणि थोडीशी एक अनोळखी व्यक्ती आहे, ओके, पण आपण तिच्याशी बोलतो आहे, संवाद साधतो आहे, तो ग्रीट करायचा आहे. सो ऑलवेज से हॅलो. ओके, त्यानंतर बघा, आपले जे क्लासमेट्स आहेत, सेम एज ग्रुप आहे. ओके, सेम एज ग्रुप किंवा क्लासमेट्स असेल तर त्याला आपण हायने ग्रीट करतो. ओके, त्यानंतर फॅमिली मेंबर्स. फॅमिली मेंबर्समध्येही थोडंसं पॉईंट्स डिफरंट आहे की असे फॅमिली मेंबर ज्यांच्याशी बोलताना आरे कारेची भाषा वापरली जाते ना, त्या लोकांना ग्रीट करताना आपल्याला हायचा यूज करायचा आहे. फॉर एक्झाम्पल, ए मम्मी, ए काकू, ए दीदी, ए दादा. ओके, या टाईपमध्ये, किंवा ए आजी. त्यांना सर्वांना आपल्याला जेव्हा आपण त्यांना भेटतो तेव्हा त्यांच्याशी आपल्याला बोलताना हाय या ग्रीटिंगचा आपल्याला यूज करायचा आहे. तर हॅलो अशा व्यक्तींना वापरायचं आहे की एक आदरस्थान आहे. ओके, ज्या लोकांची आपण रिस्पेक्ट करतो किंवा आवाजावाची भाषा वापरून त्यांच्याशी बोलत असतो ना, अशा लोकांशी बोलताना आपल्याला हॅलोचा यूज करायचा आहे. मीन्स ओ पप्पा, ओ आजोबा, ओ काका, ओ सर, ओ मॅम, ओ टीचर. ओके, हे सर्व काय आहेत, आवाजामध्ये येतात. ओके, सो अशा लोकांशी बोलताना किंवा त्यांना आपल्याला ग्रीट करताना हॅलोचा यूज करायचा आहे. हा अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे, नेहमी लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर बघा, मोर दॅन युअर पोस्ट अँड पोझिशन किंवा तुमची जी काही डिग्री आहे. ओके, आता मी तुम्हाला एक छान असं सिच्युएशन क्रिएट करून दाखवते की एक आजोबा असतात बघा, आपल्या मुलाला नातवाला घेऊन जातात स्कूलमध्ये. ओके, आणि टीचरला काय बोलतात ओळख सांगताना की हा माझा नातू आहे, तुम्ही प्लीज याच्याकडे लक्ष द्या, तुम्ही याला मारा, झोडा, काहीही करा, पण तुम्ही यांच्याकडून अभ्यास करून घ्या, याच्याकडून अभ्यास करून घ्या. आता इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की आजोबा 60-70 वयाचे आणि आपले जे टीचर आहेत ते 30-40 इयर्सचे. ओके, मीन्स डबल एज आहे ना आजोबांचं त्या शिक्षकांपेक्षा, टीचरपेक्षा, पण तरीही ते काय बोलतात, ओ सर किंवा ओ मॅम किंवा ओ मॅडम. ओके, सो इथे आजोबा त्या सरांच्या किंवा मॅडमच्या वयाचा विचार नाही करत आहे. ॲक्च्युली त्या सर मॅडमने जे काय एज्युकेशन अचीव केलं आहे किंवा जी काही पोस्ट, त्यांची जी पोझिशन आहे जी त्यांनी अचीव केली आहे तिचं रिस्पेक्ट ठेवून आजोबा ओ सर आणि ओ मॅम म्हणतात. लक्षात येत आहे? उद्या जाऊन तुमचा हा क्लासमेट किंवा तुमचा एखादा ज्युनियर, त्याची पोस्ट अँड पोझिशन ही खूप मोठी झाली, तुमच्यापेक्षाही जास्त. कालपर्यंत तुम्ही त्याला हायने ग्रीट करत असाल, पण आज जर त्याची पोस्ट अँड पोझिशन तुमच्यापेक्षा खूप जास्त आहे, लक्षात ठेवा, तर तुम्हाला त्याला हॅलोने ग्रीट करावं लागणार आहे. लक्षात येत आहे हा मुद्दा? सो बघा, मी अपेक्षा करते की तुम्हाला हाय अँड हॅलो पूर्णपणे समजला असेल. नसेल समजलं तर प्लीज रिवाइज इट. ओके, पुन्हा एकदा हा व्हिडिओ नक्की बघा.
पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगते की हाय ओळखीच्या व्यक्तीसाठी, फॅमिली मेंबर्ससाठी, क्लासमेटसाठी, दॅट इज सेम एज ग्रुप, आणि अजून एक राहिलं की जे तुमच्यापेक्षा वयाने लहान आहेत, यंगर दॅन यू, जे तुमच्यापेक्षा वयाने लहान आहेत अशा लोकांना ग्रीट करताना तुम्हाला हायचा यूज करायचा आहे. तर जे अननोन आहेत, तुमच्यापेक्षा वयाने मोठे आहेत किंवा त्यांची पोस्ट, पोझिशन, डिग्री, एज्युकेशन तुमच्यापेक्षा जास्त आहे अशा लोकांना भेटल्यावर तुम्हाला हॅलोचा यूज करायचा आहे. सो आय होप ऑल युअर डाऊट्स अबाउट ग्रीटिंग सेशन्स आर क्लिअर. सो प्लीज रिवाइज इट आणि प्रयत्न करा. जे तुमच्यापेक्षा वयाने मोठे आहेत त्यांना हॅलोने ग्रीट करा आणि जे तुमच्यापेक्षा लहान आहेत त्यांना हायने ग्रीट करा. ओके, सो एक पॉईंट असा आहे की हाय हा खूप फॅमिलियर आहे. ओके, सो आणि हॅलो फार फॉर्मल म्हणू शकतो आपण, फार फॉर्मल आहे. कुठेही फॉर्मॅलिटी करायचं म्हटलं की हॅलो आहे, लक्षात ठेवा. ओके, सो जेव्हा तुम्ही स्कूल किंवा तुमच्या ऑफिस लेवलला असाल, तुमच्या कलिग्समध्ये आहे, सो अक्षरशः इव्हन पिऊनपासून तर तुमच्या बॉसपर्यंत तुम्ही सर्वांना हॅलोनं जरी ग्रीट केलं तरी ओके आहे. ओके, आय होप यू अंडरस्टँड. डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड कमेंट. ओके, बाय बाय. थँक्यू.